नाचण्याचा हक्क आहे ना, हिरावून घ्या. त्यांनी हिरावून घ्या. त्यांनी म्हणजे कुणी? तुझ्या दादांनी, माझ्या मेवण्यानी. बरं वाटत असेल, आनंद होत असेल तुला. आनंद गगनात माझ्या मावेना मावेना. नाच तू ना, तू नाच. हो पण ते हाव पण ते काय? मी येतो ना. नाच. मी पण नाचतो. आपण दोघं नाच. हा? असं असं नाचायचं. राहू दे, काय नव्हतं. असं नाचायचं. तर थांब. हे बघ, मोबाईल गाणं लावतो ना, ठेवला इथं, पकडला हात. नाच तू नाच ना तू. अगं तुला ती दुखतंय? दुखतंय? वरड 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 ना. वरड. बोलव तुझ्या भावाला, तुझ्या वहिनीला बोलवायचं. तुझ्या भावामुळं, तुझ्या वहिनीमुळं मला जेवढा त्रास होईल ना, तेवढे डबल मी तुझ्यावर प्रेम करेन. नमस्कार. नमस्कार. पुढे. अरे नवरा मुलगा कुठे आहे? अरे दादा, तुला उशीर होतोय म्हणून नवरा मुलगा आणि त्याचे वडील गावात फेरफटका मारायला गेलेत. येतीलच ते. बर बर. तो पण चहा सांग यांच्यासाठी जा. हा दादा, हे बघ नवरा मुलाचा फोटो. बापू नाही म्हणजे एक दोन ठिकाणी केली की चौकशी आपण. सगळी माहिती कळली. तो सूर्य आहे आणि त्याला त्या 4 बहिणी आहेत. अजून काय माहिती काढणार? अरे कसं आहे बघ, हे लग्न म्हणजे एवढी साधी सिंपल गोष्ट नाही, कळलं का? मग आपण जर चुकीची सोयरी केली तर आपली काय इज्जत राहिली? हे बघ, आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा 4 लोक काय म्हणतात हे पण बघायला लागतं. कसं आहे, आपण पायात चप्पल घालतो ती पण आपण 4 दुकाने हिंडून घेतो. हा अरे हा तर तुझ्या जन्मभराच्या जोडीदाराचा प्रश्न आहे. मग आणखी 4-5 जणांकडे चौकशी केली म्हणून काय बिघडलं? हा भारी आहे रे. एक काम कर, घरच्या मोबाईलवर फोटो पाठवून दे लगेच. 0 मिनिटात पाठवतो. हा सूर्या, बोल ना. हॅलो तुळजा, लय आनंदाची बातमी. हो हो, मला माहितीये. आत्ताच काजू पुड्याचा फोन येऊन गेलाय. आलता होय फोन? बरं एक काम कर, तुझ्या मोबाईलवर फोटो पाठवला बाई, ते आपल्या धनुला दाखव. हो चालेल. धनु, राजू, भाग्या, लवकर या इथे. सूर्या, तुझा फोन मी स्पीकरवर टाकते. हो. काय झालं? हा हा बघ, हा मुलगा कसा आहे? कशासाठी? दादाने पसंत केलाय तुझ्यासाठी. बघ. धनुला मुलगा पसंत आहे. अरे वा, पसंत आहे. पोरला पण धनु पसंत आहे. एका मुलीला तो मुलगा जरा जास्तच आवडलेला दिसतोय. वहिनी. एक काम करू, लगेच बघायचा कार्यक्रम उरकून टाकू. हो. सगळं जुळून आलं ना तर लग्नाचा पारपूर उडून देऊ. हा बरं, चल ठेवते आणि या लवकर.
असू दे असू दे अहो त्यांच्या पण काय अडचणी असतील आहे की नाही? काय बोलणार आम्ही? कुठं बोलावलंय कुठं? ते दुकानावर बसलो होतो आम्ही. दुकानात. का बरं? ते सूर्यकांतराव तिथे येतात म्हणून त्यांची वाट बघतोय. त्याचं घरबीर बघितलंय का तुम्ही? नाही हो, आम्ही काय घर नाही बघितलं. काय माणसं आहे राव तुम्ही. म्हणजे स्वतःच्या पोराचं लग्न जिथं करायचंय त्यांचंच घर नाही बघितलं तुम्ही. ए छत्री, जा यांना बाहेरून घर दाखवणार. बाहेर ना. हा मग आता आज कसं जाणार बरं? घराला कुलूप असेल तर. कुलूप. अहो घर सील आहे, बँकेचे हप्ते थकल्यात. काय? हे गप की. तुम्ही नका लोड घेऊ. तुमचं पोरग फेडल की हप्ते. काय रे? मी हप्ते फेडणार. हा मग अहो त्यांची आटच अशी आहे, नवरदेवाकडनं अपेक्षाच आहे की लग्न झालं की ते हप्ते सगळे नवरदेव फेडणार. पोरगी बघणार कुठं? कुठं म्हणजे? मिलिटरी नाना. हा मेजर नाना. तर हे कोण आणि हे पण माहित नाही का तुम्हाला? नाही आता हे पण सांगितलं ना की परत म्हणू नका आम्हाला काय प्रॉब्लेमच नाही. तर असं असेल तर मी काय सांगतच नाही. पण तरी पण तुम्हाला सांगतो, मिलिटरी नाना त्याचं आहे एक वर्ग. मेंदू गुडघ्यात आहे, डोक्यात जरा पांगळे, पण त्याच पोराबरोबर त्या पुरीचं लपड आहे. अहो काय सांगताय काय? अजून लय काय काय आहे सांगायला. सांगू का? सांगू का? नको नको, एवढी माहिती खूप झाली. बरं झालं तुम्ही इथं भेटला म्हणून तर ह्या आम्हाला सगळं कळलं. या बघा, खरं कधी लपत नाही, कधी ना कधी तर बाहेर येतच. फरक फक्त एवढा आहे की तुमचं लग्न व्हायच्या आधी आम्ही तुम्हाला सांगितलं. हो हो, अहो, तुमच्यामुळे वाचलो. धन्यवाद बरं का.